श्रीराम जय जय राम. श्री समर्थांचं स्फुट काव्य. समर्थ रामदास स्वामींचे राममंत्राचे श्लोक. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर. हरे राम हा मंत्र सोपा जपारे. श्लोक 17 व 18. श्लोक 17. नको योगाष्टांग तोरोध प्राणा, नको कृच्छ्र चांद्रायणी हट्ट जाणा, अपभ्रंश हा मार्ग की वो खटारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. अर्थ आहे, अष्टांग योगाचे आचरण करून ते प्राणांचा निरोध करणे नको, कृच्छ्र चांद्रायण वगैरे व्रतांचा अट्टहास नको. हा मार्ग चुकीचा आहे. त्यापेक्षा हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू का बरं करत नाहीस? जीवनात नाना तऱ्हेचे बरे वाईट अनुभव आल्यावर मनुष्याला कळू लागतं की धनाच्या मागे लागण्यात जीवनाची सार्थकता नाही. मग तो आपल्याला उपदेश कोण करेल, कोणाला गुरु बनवावं, कोणती साधना करावी याच्या शोधात असतो. साधना मार्ग तर अनेक आहेत, अनेक देवता आहेत, त्यांचे अनेक उपासना मंत्र आहेत. कोणी योग साधन सांगतो तर कोणी सगुणोपासना सांगतो. सगुणोपासनेतही कोणी शंकराचा मंत्र देतो, कोणी देवीचा मंत्र देतो, तर कोणी गणपतीचा मंत्र देतो. प्रत्येक जण आपले दैवत किती श्रेष्ठ आहे त्याचेही छातीठोकपणे वर्णन करत असतो. समर्थ दासबोधात म्हणतात, पाहो जाता पृथ्वीवरी देवांची गणना कोण करी, तितुके मंत्र वैखरी किती म्हणून वदवावी. श्रीराम. आता जो नव्याने या परमार्थ मार्गाकडे वळला आहे तो भांबवून जातो. मग प्रत्येक प्रकारची थोडी थोडी साधना करतो. ती फळत नाही म्हणून दुसरा मंत्र घेतो. भावा आणीला जयाचा, मंत्र घेतला गुरुचा, शिष्य झाला 2 दिवसांचा मंत्राकारणे, असं समर्थांनी दासबोधात म्हटलेलं आहे. समर्थ सांगतात की कोणी अष्टांग योगाचे आचरण करून प्राणांचा निरोध करू पाहतो. अष्टांग योग साधनेस प्रथम नित्यानित्य वस्तू विवेक, इहा मूत्र फल भोग विराग, समाधी षटक संपत्ती व मुमुक्ष या 4 गोष्टी साधकाकडे असतील तर तो अधिकारी ठरतो. नित्यानित्य वस्तू विवेक म्हणजे ब्रह्म सत्य असून जग मिथ्या आहे अशा प्रकारचा दृढ निश्चय. इहामूत्र फल भोग विराग म्हणजे इहलोकी व परलोकी सुखोपभोगांविषयी विरक्ती म्हणजे वैराग्य. समाधी षटक संपत्ती म्हणजे शम म्हणजे विषयांपासून मन विरक्त होऊन लक्ष्याच्या ठिकाणी केंद्रित होणे. दम म्हणजे इंद्रिय संयम. उपरती म्हणजे मन विषयांपासून उपरम पावणे. तितिक्षा म्हणजे सर्व दुःखे सहन करणे. श्रद्धा म्हणजे शास्त्र व गुरुवचन यावर विश्वास. तर समाधी षटक संपत्ती ही त्या साधकाकडे आवश्यक आहे. कोणी कृच्छ्र चांद्रायणादी व्रते करून आपल्याला परमात्मा प्राप्ती होईल असं मानतो. कृच्छ्रव्रत म्हणजे पहिल्या दिवशी 1 वेळ भोजन, दुसऱ्या दिवशी नक्त म्हणजे सायंकाळी भोजन, तिसऱ्या दिवशी न मागता आपोआप प्राप्त होईल ते खाणे व चौथ्या दिवशी उपोषण. याप्रमाणे क्रमाने 12 दिवस करायचं व्रत, ते कृच्छ्र व्रत. चांद्रायण व्रत म्हणजे काय, तर पौर्णिमेला 15 घास खाणे व नंतर वद्य पक्षात रोज 1-1 घास कमी करून शुक्ल पक्षात 1-1 घास वाढवत पुन्हा पौर्णिमेला 15 घास खाणे. अशा प्रकारचं चंद्रांच्या कलानुसार भोजन घेण्याचं व्रत ते चांद्रायण व्रत. ही सर्व व्रते आहेत ती इंद्रिय संयमनासाठी आहेत. विवेक व वैराग्य या दोन्ही गोष्टी परमार्थ साधनेत महत्वाच्या आहेत. विषयोपभोगांपासून दूर राहणे म्हणजे वैराग्य. सर्व विषय एकदम सुटत नाहीत म्हणून विषयांपासून दूर राहण्यासाठी ही नाना व्रतांची योजना केलेली आहे. पण इंद्रिय संयम एवढ्यासाठीच त्याचा उपयोग आहे. ही व्रते केली म्हणजे आपल्याला परमात्मा प्राप्ती झाली असं कोणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. म्हणून समर्थ सांगतात की कठीण अशा योग साधनेच्या मार्गाला लागू नकोस, नाना अवघड अशी व्रते करू नकोस. परमात्मा प्राप्तीसाठी राम मंत्र जपणे हा सोपा मार्ग आहे. श्लोक 18. कदापि घडे ना व्रते यज्ञ दाने, नसे द्रव्य गाठी करावे जयाने, घडे ना घडे यद्यपि का फुकारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. अर्थ आहे, व्रते यज्ञ दान हे हातून घडत नाही, त्यासाठी लागणारे द्रव्य गाठीशी नसते. ठरवलेले कर्म हातून घडेल की नाही हे छाती ठोकपणे सांगता येत नाही. त्यापेक्षा हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू का करत नाहीस?
धर्माने नाना व्रते दान यज्ञ सांगितलेली आहेत, व्रते सांगितलेली आहेत, ती इंद्रिय संयम शिकण्यासाठी. ती करायची म्हणजे तेवढे मनोबल व शरीरबल अंगी पाहिजे. दान देणे वगैरे दैवी गुण आहेत. आपल्या आचरणाला वळण लावण्यासाठी हे गुण अंगी बनवायचे आहेत. दानामुळे जशी इदम न मम ही वृत्ती अंगी बनते, तसेच समाजाचे संवर्धनही होते. यज्ञ म्हणजे केवळ यज्ञकुंड रचून त्यात आहुती देणे इतकाच मर्यादित अर्थ नाही. या शब्दाचा ज्ञानदेवाने कर्म असा अर्थ केला आहे. मनुष्याचे जीवनच यज्ञमय बनले पाहिजे. प्रत्येक कर्म यज्ञ समजून भगवंताला अर्पण करण्याच्या हेतून झालं पाहिजे. या सर्व गोष्टी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे झाल्या पाहिजेत, तरच अपेक्षित फळ मिळणार आहे. व्रते करायची तर तेवढी श्रद्धा, मनोबल, शरीरबल अंगी पाहिजे. त्यामुळे ती व्रते सर्वांनाच करता येतील असं नाही आणि झेपतील असंही नाही. दान किंवा होम हवनात्मक यज्ञ करण्यास द्रव्य हवे. धन नसेल तर पुण्यप्राप्ती करता या गोष्टी करता येणार नाहीत. निष्काम कर्म हातून घडत नाही. लहानशी तरी कामानं प्रत्येक कर्म करत असताना कधी येऊन चिकटते ते कळतही नाही. म्हणून समर्थ मनाच्या श्लोकातही म्हणतात की यथा सांगरे कर्म तेही घडेना, घडे धर्म तो पुण्य गाठी पडेना. मग परमात्मा प्राप्तीसाठी कोणता मार्ग आक्रमावा? तर समर्थांनीच सांगितलंय, सोप्या अशा राम मंत्राचा जप करावा. आता या पुढील श्लोक आपण पुढच्या भागामध्ये पाहू. आज इथंच थांबूया.